माझा सखा आहेस ना, मग तू जे काही ठरवशील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. कोण आहे? हा मुलगा का रडतोय? आसपास कोणीच दिसत नाहीये. कोण आहेस तू बाळा? आणि इथे एकटाच का रडत बसलायस? हे बाळा, भाई 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 भाई, हो त्या बिचाऱ्या सखूला तर माहितच नाहीये. किती भयानक बाई आहे होई. अगं वहिनीला सखू घरात नकोच आहे. आणि तुम्हाला कुठे हवी आहे? अगं माझं कारण वेगळं आहे, त्यांचं कारण वेगळं आहे. बाबाजी जसे सांगणार ना तसं त्या चालतात. वा वा वा, विश्रांतीची वेळ झाली की काय? नाही हो, अहो रगडाभर कामं सगळी उपसली आहेत ना मी. म्हणजे दाणे कुटून दिले, भाजी चिरून दिली, 4-5 कळशा पाणी आणून दिलं नदीवरून. थकलो म्हणून बसलो होतो. हो का? पण शरीराला कामाची सवय हवीच. जा पेठेत जा आणि वाण सामान घेऊन या. मी जाऊ? मग कमीपणा वाटतोय का? ओ आपल्याच घरचं काम आहे ना. अरे वा, पैके मागता येतील. ते खरंच आहे म्हणा. द्या पैके द्या. मी तुमच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात. काही गरज नाही, आपण महिन्याच्या महिन्याला हिशेब करतो. माझं नाव सांगा, देईल तो सामान. बघितलंस ना बच्चे, हा महामाया कसली आहे ती.